बुलेटिनच्या सुरुवातीला आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। बातमी आहे ठाकरे सध्या राज्यातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या ठाकरे बंधूंबाबतची। एकीकडे काँग्रेस नेते भाई जगतापांनी ठाकरेंबाबत राजकीय बॉम्ब फोडत मुंबईमध्ये राज ठाकरेच काय उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस लढणार नाही असं खळबळजनक विधान केलंय। त्यामुळे राजकीय खळबळ उडाली असतानाच दुसरीकडे काल पुन्हा उद्धव आणि राज ठाकरे यांची 8वी भेट झाली आहे। राज ठाकरे यांच्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेल्यानं पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत। ठाकरे बंधू वारंवार भेटत राहणार आहेत, त्याचा राजकीय अर्थ काढू नका, कौटुंबिक भेटी सुद्धा असतात, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे। दोन्ही भाऊ हे सतत एकमेकांना भेटणार आणि याच्यापुढे त्या भेटी अजून वाढत जाणार, परंतु त्याला तुम्ही राजकीय दृष्टीने घेऊ नका। आज आईंचा वाढदिवस आहे आणि आईंच्या वाढदिवसानिमित्त आईंना भेटायला बऱ्याच वर्षांनी आले। मला असं वाटतं की पत्रकारांनी आता सवय लावून घ्या की दोन्ही भाऊ एकत्र येत राहणार आणि दरवेळेला येणार ज्याला काहीतरी राजकीय असेल असं पकडू नका, कौटुंबिक भेटी देखील होतात। ठाण्यामध्ये महायुतीकडून युतीबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपला ठाण्यातील काही जागा मिळाल्यास एकनाथ शिंदेंना फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे वळण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळेच युतीबाबतचे सर्व अधिकार शिंदेंना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। काही दिवसांपूर्वीच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेही 27 ऑक्टोबरला वरळी डोममध्ये उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत। मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणुकीची रणनीती यावर उद्धव ठाकरे थेट मार्गदर्शन करतील। पक्ष संघटन मजबूत करण्याचाही प्रयत्न ते करत आहेत। या निमित्तानं आगामी निवडणुकांसाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही कंबर कसल्याचं दिसून येत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षातील युती जवळपास निश्चित मानली जाते। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सध्या ठाकरे बंधूंच्या ऐक्याची जोरदार चर्चा रंगली आहे। ठाण्यातील रांगोळी प्रदर्शनातही या ऐक्याचं प्रतिबिंब पाहायला मिळत आहे। रांगोळीकार उमेश सुतार यांनी दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे व्यक्तिचित्र साकारले। या रांगोळीतून ठाकरे कुटुंबातील ऐक्याचा आणि मराठी अस्मितेच्या भावनेचा संदेश दिला जातोय। कला छंद रांगोळीकार मंगळ ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रांगोळी प्रदर्शनामध्ये व्यक्तिचित्र साकारण्यात आल्यानं ठाण्यामध्ये सध्या ठाकरे बंधूंची जोरदार चर्चा सुरू आहे। शरद पवारांचे अकोले येथील समर्थक अमित भांगरे यांनी पत्नी सुनीता भंगारेंसह शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली आहे। अनुसूचित जमाती महिलांसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव झाल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे राष्ट्रवादीचे अमित भांगरे भाजपमध्ये जाणार का असा सवाल उपस्थित झाला आहे। मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजामध्ये संतापाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याची घोषणा केली आहे। कबूतरखान्यांच्या बंदीच्या निर्णयाचा विरोध करत त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रसंगी शस्त्र उचलण्याचाही इशारा दिलेला होता। ठाम आहे, परंतु आता मी ह्या येणाऱ्या 1 तारखेला आझाद मैदानामध्ये परमिशन घेऊन तिथे मी उपोषणाचं अमरण उपोषणासाठी मी बसायची माझी पूर्ण तयारी आहे। कमसे कम लाखशे वर कबूतर मिळाले आहेत। त्याचं काय ITR बसलं नाही, सरकार अजून काही निर्णय आला नाही आहे। आता त्या निर्णयासाठी आता आपल्याकडे एकच रास्ता आहे। माधुरी हत्तीणीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। नांदणीमध्ये माधुरी हत्तीणीसाठी उभारण्यात येणाऱ्या सेंटरसाठी लागणारे सर्व परवाने पुढील 20 दिवसांमध्ये द्या अशा सूचना उच्चस्तरीय समितीच्या सुनावणीमध्ये नांदणी मठाला देण्यात आल्या आहेत। नांदणी मठ, पेटा, वनदाराचे डॉक्टर माधुरी हत्तीणीच्या आरोग्याची तपासणी करणार आहेत। त्यानंतर तिच्या आरोग्याचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सोपवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। वसईच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकाने फोटो काढण्यास मज्जाव केलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या सुरक्षा रक्षकाने हिंदीमध्ये प्रश्न विचारल्यानं तरुणही संतापला। तुम्हाला मराठी येत नाही का असा प्रश्न या तरुणाने सुरक्षा रक्षकाला विचारला।
तर छत्रपतींच्या वेशात आल्यावर फोटो घेण्यास मज्जाव का करता? महाराजांच्या गड किल्ल्यांवर अशी मनाई आम्ही खपून घेणार नाही, असा तरुण सुरक्षा रक्षकाला म्हणाल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. काल अगदी परवाच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किल्ले वसई मोहीम परिवार आणि अनाम प्रेम महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमानं किल्ल्यावर दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा पोशाख परिधान केलेला होता. त्याचवेळी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वसईच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केलेल्या तरुणाला हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकानं व्हिडिओ शूट करण्यास मज्जाव केला. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होताच मनसेही आक्रमक झाली आहे. मनसे वाहतूक सेना जिल्हा सचिव सुचित आगरेंनी कार्यकर्त्यांचा किल्ल्यावर जाऊन संबंधित सुरक्षा रक्षक ब्रिजेश गुप्ताला जाब विचारला आणि त्यानंतर शिवरायांचा अपमान केल्याच्या आरोपावरून त्याच्याकडून माफीनामाही घेतलाय. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित आक्रोश मोर्चा काढतोय. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तसंच पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीला नोटीसही बजावली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाईबाबत पोलिसांनी इशारा दिलाय. गोंदिया शहरामधल्या मुख्य बाजार परिसरामध्ये असलेल्या इसरका मार्केटमध्ये दुमजली इमारत कोसळली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी इमारतीच्या जवळ उभ्या असलेल्या दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. वेगवान गाडीच्या टपावर बसून तरुणांनी रस्त्यावरच धिंगाणा घातलाय. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागपूरच्या नरखेड तालुक्यामधल्या थडीपवनीमधल्या महावितरण उपकेंद्रामध्ये शेतकऱ्यांनी तोडफोड केली आहे. माजी पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचाही तोडफोड करत उपकेंद्रामधल्या साहित्याची नासधूस केली आहे. 16 तासांच्या सिंगल फेस लोड शेडिंगला वैतागून शेतकऱ्यांनी ही तोडफोड केली आहे. या विरोधात जलालखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईच्या कांदिवलीमधल्या एकता नगरमध्ये फटाके फोडल्याच्या रागातून एका कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय. फटाके फोडण्यावरून हा वाद झालाय. त्यामुळे काही जणांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. दरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणामध्ये 3 जणांना अटकही झाली आहे. कल्याण स्टेशन परिसरामध्ये फटाक्यांच्या ठिणग्यांबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या बाप लेकाला बारच्या वॉचमननं बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून यामध्ये वडिलांचा मुलगाही जखमीच झालाय. घटनेनंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सोन्याच्या किमतीत एकीकडे दिवसागणिक नवनवीन उच्चांक गाठत असताना दुसरीकडे कचऱ्याच्या पिशवीमध्ये कचऱ्यासोबत चुकून सोन्याचा हार टाकून दिल्याचा प्रकार समोर आलाय. कल्याण पूर्वेमध्ये ही घटना घडली आहे. मात्र प्रामाणिक सफाई कर्मचाऱ्यांनी या सोन्याचा महागडा हार संबंधित महिलेला परत केलाय. केडीएमसी सफाई कामगारांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिवाळीच्या दिवशी तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. नागपूरच्या हिंगणा तालुक्यामधल्या सावळी बीबी गावामध्ये ही घटना घडली आहे. सततच्या शेतीच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्यानं राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. दिवाळीनिमित्त पत्नी आणि 2 लहान मुलींना माहेरी सोडून आल्यानंतर शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. पुण्याच्या दौंड तालुक्यामधल्या केडगाव चौफुले या ठिकाणी एका 4चाकी वाहनानं उभ्या असलेल्या 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या घटनेमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर या अपघातामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर राहत असलेल्या इमारतीला दिवाळीच्या रॉकेटमुळे आग लागली होती. इमारतीच्या 22व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच रवींद्र वायकर स्वतः त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ही आग विझवली आहे. यावेळी इमारतीच्या फायर सिस्टीममध्ये पाणी येत नसल्याचं समोर येताच रवींद्र वायकर चांगलेच भडकले. दरम्यान घातक फटाक्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचं रवींद्र वायकर यांनी एबीपी माझाला सांगितलंय. तुम्ही फुलभाज्या असतील, तुम्ही जमीन चक्र भुईचक्र असतील, तुळस म्हणतात ते असतील, मोठे बार असतील, आवाज झाला संपलं. परंतु हे असे काही असतील की ज्याच्यामुळे घरांचं संपूर्ण त्याचं ज्यांनी काही फर्निचर केलेलं असेल त्याच्या पैशाची राखरांगोळी होणार असेल अशा फटाक्यावर बंदी आणावी. यासाठी मी योग्य ते नियमाच्या माध्यमातून मी तो प्रश्न लोकसभेमध्ये मांडणार आहे.
शिरूर तालुक्यामधल्या जामूद गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 70 वर्षीय भागुबाई जाधव या वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. आठवडाभरात दुसरा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. तर ग्रामस्थांनी बेल्ले जेजुरी महामार्गावरील पंचतळे येथे आंदोलनही केलंय. यावेळी बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. रत्नागिरीमधल्या दाभोळ खाडीमध्ये सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून अत्याधुनिक हाऊसबोट प्रकल्पाचं उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. यावेळी माजी आमदार विनय नातू आणि संजय यादव यांची उपस्थिती होती. ही 8 रूम्स असलेली महाराष्ट्रातली पहिली हाऊसबोट असून या हाऊसबोटमुळे पर्यटकांना दाभोळ खाडीचं शांत आणि नयनरम्य सौंदर्य, जैवविविधता आणि कांदळवन जवळून अनुभवता येणार आहे. तसेच या हाऊसबोटमध्ये पर्यटकांना कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येईल. मनमाडमध्ये पाडव्याच्या दिवशी गवळी समाज बांधवांनी आपल्या सजवलेल्या म्हशी आणि रेड्यांना वाजत गाजत महालक्ष्मी मंदिरामध्ये देवदर्शनासाठी नेलंय. त्यानंतर या रेड्यांची गावामधून मिरवणूकही काढण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी पूजन करून सगरचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. रात्री उशिरापर्यंत मनमाड शहरामध्ये या पारंपरिक मिरवणुकीचा जल्लोष पाहायला मिळाला. पाडव्यानिमित्त लातूर शहरामधल्या गवळी समाजामध्ये उत्साहाचं वातावरण होतं. शहरामधल्या 101 मानकरी आपल्या सजवलेल्या म्हशी आणि रेड्यांचं वाजत गाजत महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आले होते. पारंपरिक वेशभूषेमध्ये हलगीच्या तालावर तरुणांनी ठेका धरला आणि जोरदार नृत्यही सादर केले. सजवलेल्या म्हशी आणि रेड्यांची मिरवणूक ही आकर्षणाचं केंद्र ठरली आहे. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये दीपमाला आणि त्यानंतर हल्लाबोल उत्साहामध्ये साजरा झालाय. 350 वर्षांपूर्वी शीख धर्मामधल्या गुरु श्री हरगोविंद सिंगजी महाराज आणि काश्मीर येथील 52 बंदिस्त राजांची मुक्तता केली होती. तेव्हापासून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बंदिस्तोड दिवस साजरा केला जातो. सचखंड गुरुद्वारामध्ये अरदास करून नगर कीर्तन यात्राही काढण्यात आली. नगर कीर्तन हल्लाबोल चौकामध्ये आल्यानंतर अरदास करून सचखंड गुरुद्वाराच्या वतीनं प्रतिकात्मक हल्ला केला गेला. देश विदेशातून आलेले शीख भाविक शस्त्रांसह प्रतिकात्मक हल्ला उत्सवामध्ये सहभागी होतात. ठाण्यामध्ये काल रात्री 8:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास 4 वेगवेगळ्या ठिकाणी आग लागली आहे. कळवा परिसरामधला सायबा हॉल, पाटीलवाडी, माचीवाडा आणि बाळकुंभ या परिसरामध्ये ही आग लागली आहे. अद्याप आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये. मात्र अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलंय. माजी मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. यावेळी नारायण राणेंच्या पत्नी शिवसेना आमदार निलेश राणे आणि त्यासोबतच खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. दिवाळीच्या निमित्तानं ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गेल्या 27 वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यामधल्या अतिशय दुर्गम अशा आदिवासी पाड्यामध्ये 3 ते 4 दिवस सहपरिवार राहून दिवाळी साजरी करतात. यंदाही मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या भिंगारा, चाळी सटपेरी आणि त्यासोबतच गोमाल या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांसोबत सपकाळांनी सहपरिवार अनोखी दिवाळी साजरी केली आहे. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांसाठी स्वतः जेवणही बनवलंय. तर आदिवासी बांधवांसाठी नवीन कपडे, औषधं आणि त्यासोबतच लहान मुलांसाठी पुस्तकंही भेट दिली आहेत. युनेस्कोनं मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी या किल्ल्याचा देखील समावेश आहे. दिवाळीनिमित्त मनमाडच्या बालकलाकारांनी याच किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या किल्ल्यांबाबतच्या इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशानं ही कलाकृती साकारण्यात आली आहे. दादरच्या शिवाजी पार्कामध्ये मनसेतर्फे दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या ठिकाणी रोज संध्याकाळी फटाक्यांची आतिषबाजी होतीये. ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी, तिथे फोटो घेण्यासाठी सध्या तरुणाईची मोठी गर्दी होतीये. बीड जिल्ह्यामधल्या प्रतिदेहू तुकोबाराय पावनधाम संस्थेमध्ये 25,000 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा झालाय. संस्थानाचे महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. मानवी जीवनातील अज्ञान अंधार आणि दूर करून ज्ञानमय प्रकाशाने जीवन तेजोमय व्हावं असा संदेश यावेळी देण्यात आलाय. दरम्यान 25,000 दिव्यांच्या दीपोत्सवानं पावनधाम परिसर अगदी उजळून निघालेला होता. दक्षिण कोकणची काशी अशी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरामध्ये 25,000 पणत्या प्रज्वलित करून दीपावली पाडव्यानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. त्यामुळे मंदिर परिसर दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये उजळून निघालाय. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कुणकेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या तलावाला देखील आकर्षक दिव्याने सजवण्यात आलाय.
ठाण्यामधल्या कोपरी परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. साई दहिकाला उत्सव मंडळातर्फे 26 वर्षांपासून या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. कोपरीमधल्या अष्टविनायक चौकामध्ये 3,500 दिवे प्रज्वलित करण्यात आलेत. या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड त्यासोबतच मनसेचे नेते अविनाश जाधव हे उपस्थित होते. नाशिकमध्ये सर्वत्र दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही राजकीय नेते मात्र यंदाची दिवाळी कोठडीमध्ये साजरी करतायत. आरपीआयचे प्रकाश लोंढे, भाजपचे मामा राजवाडे, अजय बागुल तसेच माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि उद्धव निगमे हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये, तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये नुकतेच प्रवेश केलेले योगेश शेवरे, पवन पवार आणि विक्रम नागरे यांच्यावरही गुन्हे दाखल असून ते पोलिसांच्या रडारवर आहेत. काहींनी कारवाईच्या भीतीने नाशिक सोडले, त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी गमावल्यानं या नेत्यांचं राजकीय भवितव्य आणि त्यासोबतच निवडणुकीतील दावे धोक्यात येण्याची चांगली शक्यता आहे. काल बेळगाव आणि त्यासोबतच आजूबाजूच्या परिसराला पावसानं झोडपून काढले. रात्री 8च्या सुमारास आलेल्या पावसामुळे दिवाळी पाडव्यानिमित्त घराबाहेर पडलेल्या माणसांची चांगली तारांबळ उडाली आहे. या जोरदार पावसामुळे बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्यांनाही आसरा शोधावा लागलाय. पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साठले असून त्यामुळे लोकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागते. जळगाव शहर आणि चाळीसगावमध्येही मुसळधार पाऊस बरसलाय. मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले होते आणि कालच्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला असला तरी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. परभणीच्या सेलू गावामध्ये किसान सभा लाल बावट्याच्या वतीनं सेलू बाजार समिती समोर सोयाबीन ओतून शासनाचा निषेध करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे आधीच बळीराजा संकटात सापडलाय. अशातच शासनानं हमीभावानं सोयाबीन आणि कापूस खरेदी अजूनही सुरू केलेली नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करत तत्काळ हमीभाव खरेदी चालू करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या विभूतवाडी येथे संत बाळूमामा यांच्या यात्रेनिमित्त अनोखा सोहळा रंगलाय. या सोहळ्यामध्ये स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटलाय. यावेळी समस्त यात्रेकरूंनी त्यांचं कौतुक केलंय. गृहमंत्री अमित शहा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस बिहारच्या दौऱ्यावर. निवडणुकीबाबत आज पक्षाच्या नेत्यांची भेट घेतील. ते 24 ऑक्टोबर रोजी सिवान आणि त्यासोबतच बक्सर येथे सभांना संबोधित करतील. 25 ऑक्टोबर रोजी ते नालंदा, मुंगेर आणि खागरिया येथे सभांना संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 25 ऑक्टोबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्याच्या 17व्या पर्वामध्ये देशभरातील 51,000हून अधिक उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रांचं वाटप करतील. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन देशभरातील विविध ठिकाणी एकाच वेळी वेगवेगळ्या सभांना संबोधित करतील. या कार्यक्रमाअंतर्गत डाक विभागासह अन्य सरकारी विभागांमध्ये भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील. पॅरिसमधील जगप्रसिद्ध लूव्र म्युझियममध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झालेली होती. चोरांनी अवघ्या 7 मिनिटांमध्ये 200 कोटी रुपयांचे मौल्यवान दागिने घेऊन पोबारा केला होता. या चोरीच्या घटनेचा AI व्हिडिओ आता समोर आलाय. चोरांनी शिडीचा वापर करून चोरी केली असे या व्हिडिओमध्ये दिसतंय. या चोरीच्या घटनेची सध्या जगभरामध्ये चर्चा सुरू आहे. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेतोय. लगेचच परत पाहत राहा ABP माझा.